शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने व स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या सततच्या केलेल्या पाठपुराव्याने आज ठाण्यातील वागळे एस्टेट प्रभागातील इंदिरानगर रोड क्रमांक 33 व रोड क्रमांक 22 गुरुदत्त मंदिराजवळ स्थानिक नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयाचे भव्य उद्घाटन शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व संसदरत्न खासदार नरेश म्हस्के तसेच शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, माजी नगरसेविका राधा फतेबहादूर सिंग, माजी परिवहन सभापती दशरथ यादव, महिला विभाग संघटक ललिता कळंबे तसेच सर्व उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख व महिला आघाडी पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। सदर आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये नागरी हिताचे सर्व काम उत्तमरित्या सोडवण्याबाबत एकनाथ भोईर यांचे खासदार नरेश म्हस्के तसेच शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे यांनी विशेष कौतुक केले व अशीच कामं करत येणाऱ्या आगामी काळात आपण संपूर्ण ठाणे शहराचे नेतृत्व करावे अशा शुभेच्छाही नरेश म्हस्के यांनी भाषणात बोलताना दिल्या। यावेळी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सर्व उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले व सदर शौचालय व इतर कामं उत्तमरित्या करणाऱ्या स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर आणि संपूर्ण टीमचे यावेळी नागरिकांनी आभार व्यक्त केले। फोटो तुरंत मोबाइल में लेके भेज तो पण आहे पुढे पण आहे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने चाचा थोडा सन्माननीय एकनाथजी भोईर साहेब एकनाथजी भोईर यांच्या वतीने हृदयपूर्वक असं स्वागत आणि हृदयपूर्वक असा आभार। माझा प्रभाग माझी जबाबदारी ह्या मताशी मी नेहमी ठाम असतो आणि आज आपण पाहिलं का माझ्या प्रभागात प्रभाग क्रमांक 15 मध्ये 2 सार्वजनिक शौचालयांचं आपण लोकार्पण सोहळा आज केलेला आहे। अतिशय या शौचालयांची दुरावस्था होती। गेले 4 वर्ष महापालिकेमध्ये आम्ही नगरसेवकही नाही, परंतु माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडून निधी प्राप्त करून आणि या ठिकाणी सार्वजनिक शौचालय लोकांसाठी निर्माण केले आणि ते आज माननीय आपले खासदार आणि संसदरत्न खासदार लोकसभा संसदरत्न ज्यांना पहिल्याच टर्ममध्ये मिळाले ते नरेशजी म्हस्के साहेब आणि त्याचबरोबर शिवसेनेचे सचिव माझे मित्र राम रेपाळे साहेब यांच्या शुभ हस्ते माझी पत्नी एकता भोईर आणि प्रभागातील माझे सर्व विविध उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, त्याचबरोबर परिवहनचे माजी सभापती दशरथ यादव यांना सगळ्यांना समावेश घेऊन आणि या ठिकाणच्या ज्या शौचालय ज्या लोकांसाठी बांधलं होतं त्यांना लोकार्पण आज केलेलं आहे। या प्रभागामध्ये माझा हा संपूर्ण प्रभाग स्लम एरिया असल्यामुळे अनेक ठिकाणी शौचालयाचे प्रश्न प्रलंबित आहे, पण शिवसेनेचा एकमेव नगरसेवक या प्रभागात निवडून आल्यामुळे ज्या पद्धतीने कामं करणं अपेक्षित होती त्याप्रमाणे कामं झाली नाही, परंतु इतर 3 नगरसेवकांनी सुद्धा कुठे कुठे कामं केल्यात त्याचासुद्धा तपास घेणं अपेक्षित आहे आणि म्हणून मी आज माझ्या प्रभागामध्ये केलेल्या कामांचा आज आपण लोकार्पण केलेला आहे। ते आपण लोकांसाठी बांधलेला तो लोकांसाठी आज अर्पण केलेला आहे। त्यामुळे त्या परिसरामध्ये त्या शौचालयाची अतिशय दुरावस्था आहे। अजूनही त्या प्रभागात स्लम असल्यामुळे संपूर्ण झोपडपट्टीमय असल्यामुळे अनेक शौचालय असे आहेत की त्या प्रतीक्षेमध्ये आहेत का नवीन शौचालय कधी निर्माण होतात। अनेक शौचालयांची आपण डागडुजी केली, परंतु पूर्णपणे शौचालय बांधून नव्याने करणं ही अपेक्षित आहे की 25-30 वर्षापूर्वी बांधलेली शौचालय आज ती अतिशय चूर्ण झालेली आहेत। काही ठिकाणी वरच्या शौचालयाचं पाणी खालच्या लोकांच्या अंगावर पडतं आहे।
ही परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, ही नाकारता येणार नाही. परंतु त्यासाठी तेवढा फंड उपलब्ध होणं अपेक्षित आहे आणि तो फंड उपलब्ध होऊन लवकरात लवकर ते शौचालयसुद्धा आपण पुनर्वसन करण्याच्या अपेक्षित आहेत त्यांना